श्री स्वामी समर्थ. काल अक्षय तृतीया होती. काल खूप घाई गडबड होती, त्यामुळे काही व्हिडिओ बनवणं नाही झाला. तर अक्षय तृतीयाच्या सर्वांना शुभेच्छा. आणि काल स्वयंपाक पण होता आणि पाहुणे पण येणार होते, तर खूप घाई गडबड होती आणि करायला मी एकटीच होते. सगळा स्वयंपाक केला आणि पाहुण्यांना बहिणीने वाढलं जेवायला. नंतर आम्ही सगळेजण बसलो आणि सगळेजण मस्त जेवलो. नंतर लगेच पाहुणे गेले. तर पाहुणे आले होते लग्नाची पत्रिका द्यायला. जेवण करून लगेच निघले. मग काल दिवस कसा गेला तर कळालंच नाही. स्वयंपाक, पाहुणे आणि नंतर खूप गर्दा पडला होता. तो पसारा आवरला, सगळं काही आवरून घेतलं आणि ब्लाऊज शिवायला बसले. ब्लाऊज पण मला अर्जंट द्यायचं होतं. दिवस झाले टाकून, पण मग माझ्याच्याने शिवणं नाही झालं, त्यामुळे लगेच शिवायला बसले आणि ब्लाऊज शिवलं. आज दिवसभर लाईट नव्हती, तर मुलं पहा कसे पाण्यामध्ये बसलेत, गरमी होईल म्हणून. खूप एवढी गरमी होईल आणि लाईट नसली की खूपच गरमी होते. आणि आज मला कपडे धुयला पण खूप उशीर झाला लाईट नसल्यामुळे. हाताने धुतले. आणि हे एक आज ब्लाऊज शिवलं आहे मी आरीवर्कचे. तर ब्लाऊजचा कलरच एवढा छान आहे ना, तर त्याच्यावर आरीवर्क एकदम उठून दिसत होतं आणि खूप छान दिसायला आहे ब्लाऊज. मला तर आवडलं. तुम्हाला कसं वाटलं तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि हे मी भांड्याचं लिक्विड आणले ससा. 70 रुपयामध्ये 1 लिटर येतं. हे जेलनं ना फरशी वगैरे खराब होत नाही, काही नाही. साबण जर वापरले ना फरशीवर डागे पडतात पांढरे. किचन साफ करायचं एक लिक्विड आणले, तुम्हाला नक्कीच दाखवते साफ करून. बाय.